मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर त्या विरोधात पहिला मंत्री कोणी उभा राहिला तर ते आहेत छगन भुजबळ। ज्या सरकारचा ते भाग आहेत त्याच सरकारच्या निर्णयाविरोधात ते भूमिका घेत आहेत। महाविकास आघाडीत हरवलेले भुजबळ, त्यानंतर तुरुंगवासानंतर बॅकफुटवर गेलेले भुजबळ अचानक इतके का पेटले? राज्याला पडलेलं हे कोडं उलगडण्याचा हा प्रयत्न। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगेंनी उपोषणास्त्र उगारलं। सरकारनं जरांगेंची मागणी मान्य करत मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली। दुसऱ्या उपोषणानंतर या समितीची कार्यकक्षा अजून वाढवण्यात आली, कामाला वेग देण्यात आला। समितीला महिनाभरात 13,000 नोंदी सापडल्या। पुढच्या 2-1 महिन्यात समजा त्या नोंदी लाखाच्या घरात गेल्या तर साधारण 1 कोटी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे। स्वाभाविक ते ओबीसीत दाखल होतील। मनोज जरांगेंच्या तीव्र आंदोलनाने मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला टिकाऊ आरक्षणासाठी काढलेला हा मार्ग ओबीसींच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा ठरला। मराठा समाजाच्या सरसकट ओबीसीकरणाविरोधात ओबीसींच्या मनात एक असंतोष खतखततोय। हे लक्षात येताच ओबीसी नेते छगन भुजबळांनी विरोधाचा सूर आवळायला सुरुवात केली। पण जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांनी भुजबळांना टार्गेट करायलाही सुरुवात केली। त्यामुळे भुजबळ काही काळ शांत राहिले, पण भुजबळ शांत झाल्यानं लीडरलेस ओबीसी असं चित्र निर्माण होत होतं। याच दरम्यान राज्य सरकारनं शिंदे समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कक्ष स्थापन करून कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जोरकसपणे सुरू केला। मग भुजबळ मात्र त्यानंतर अतिशय आक्रमक झालेले दिसले। राज्याच्या पातळीवर अनेक ओबीसी नेते असले तरी ओबीसींचा चेहरा म्हणून भुजबळच आज सर्वमान्य मोठे नेते आहेत। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ओबीसी नेते आज एकवटताना दिसले। राज्यात संख्येनं बलाढ्य असणारा मराठा समाज ओबीसींच्या 19% आरक्षणाचा वाटेकरी झाला तर ओबीसींमधल्या 346 जातींचं आरक्षण धोक्यात येईल, 12 बलुतेदारांचं अस्तित्व धोक्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसींमधल्या छोट्या जातींना मिळालेलं राजकीय आरक्षण धोक्यात येऊन ते अस्तित्व शून्य होतील ही भीती भुजबळ सातत्यानं बोलून दाखवत आहेत। भुजबळांनी घेतलेली ही भूमिका त्यांच्या पॉलिटिकल कमबॅकसाठीची एक सुवर्ण संधी मानली जाते। गेल्या काही वर्षात राजकीय दृष्ट्या काहीशे बॅकफुटवर गेलेल्या आणि काही मतदारसंघापुरते मर्यादित झालेल्या भुजबळांना पॅन महाराष्ट्र आपलं नेतृत्व पसरवण्याची ही संधी असल्याचं आणि ती त्यांना दिसत असल्याचं हे बोललं जाते। जशी मराठा समाजात एक सुप्त असंतोषाची लाट आहे, तसेच ओबीसींच्या मनात सुद्धा अस्वस्थतेची भावना आहे। भुजबळांनी ती अचूक वेळी हेरली इतकंच। देशाचं राजकारण आणि समाजकारण बदलून टाकणाऱ्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळी सुद्धा भुजबळांनी अशीच आक्रमक भूमिका घेतली होती। त्यासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा नाराजी ओढवून घेतली, त्यांच्या विरोधात बंड केलं। आता भुजबळ पुन्हा मैदानात उतरून ओबीसींच्या अस्वस्थतेचा चेहरा बनू पाहतायत, आवाज बनू पाहतायत। खरं तर कुठल्याही आंदोलनात पुढे येतं ते नवं नेतृत्व, एक आंदोलन करणार आणि दुसरं त्याला तितका जोरकस विरोध करणार। मराठा आंदोलनातून मनोज जरांगे नेते म्हणून पुढे आले, पण त्याचवेळी ओबीसी समाज हतबल वाटत होता। कुठलाही प्रबळ आवाज त्यांच्या बाजूने नव्हता। ही पोकळी नवा नेता भरण्याची संधी असताना छगन भुजबळ यांनी नव्यानं ती स्पेस परत मिळवण्यासाठी ओबीसी कार्ड खेळलंय। म्हणून कदाचित भुजबळ इतके खवळलेत का? सवाल बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।